झी 24 तास एक पाऊल पुढे। रेल्वेतून प्रवास करणारे नाशिककर रेल्वे प्रवासी सध्या रेल्वेतील अस्वच्छतेमुळे चांगलेच वैतागले आहेत। रेल्वेत पाणीच उपलब्ध होत नसल्याने दुर्गंधी सुटली आहे। या सगळ्या प्रकाराबाबत त्वरित पावलं उचलावीत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा रेल्वे प्रवाशांनी दिलाय। पंचवटी आणि गोदावरी एक्सप्रेस या दोन ट्रेनमधून सकाळ संध्याकाळ सुमारे 15,000 प्रवासी नाशिक ते मुंबई प्रवास करतात। यात चाकरमानी नाशिककरांचं प्रमाण अधिक आहे, पण या ट्रेनमध्ये बसणंही प्रवाशांना कठीण होऊ लागलंय। दुर्गंधीनं प्रवासी हैराण होत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे गेले कित्येक आठवडे या ट्रेन्स धुतलेल्या सुद्धा नाहीत। या सगळ्या प्रकाराबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला। रेग्युलर जाणाऱ्या गाड्या ज्या असतात, पंचवटी गोदावरी यांच्यामध्ये जे प्रवासी जाऊ राहिले त्यांना पाण्याचा त्रास होतो, आणि हे जे लोक हॉकर ज्या वेळेस स्टेशनला पाणी विकतात, अशा भीषण उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाहेरचं पाणी नळावर, रेल्वे प्रशासनाकडे नळावर पाणी येत नाही, तर यामध्ये लोकांना एक पाण्याची बाटली ज्या 10-10 रुपयाच्या त्या 15-15, 20-20 रुपयांना विकत घ्याव्या लागत आहे। रेल्वेने पूर्णपणे पाण्याची सोय करणं गरजेचं आहे। आम्ही तिकीट काढतो, आम्ही पैसे देऊन तिकीट काढतो, ते असं तर नाही ना फुकट अपडाऊन करतो। होतं तेवढं तुम्ही प्रयत्न करा आणि स्वच्छतेचे मागे लागा। मुंबई भुसावळहून येणाऱ्या या सर्व ट्रेन्स स्वच्छ असून मध्य रेल्वे प्रशासन नाशिककर प्रवाशांची जाणून बुजून कोंडी करत असल्याचा आरोप रेल परिषदेनं केलाय। याबाबत वारंवार पत्रव्यवहार आणि तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतो। आमची एकच भूमिका आहे की आम्हाला लवकरात लवकर, म्हणजे आज जवळजवळ 8 ते 10,000 प्रवासी एकेका गाडीमध्ये प्रवास करतात। कोणाला बाथरूम जायचं असतं, कोणाला काय, तर त्यांना मोठे प्रॉब्लेम येतात। त्याकरता प्रशासनाने 1-2 दिवस आम्ही वाट बघणार आहोत। जर 2 दिवसात जर त्यांनी आमचा जो काही प्रॉब्लेम आहे पाण्याचा 3 गाड्यांचा तो सॉल्व्ह केला नाही, तर आम्ही महात्मा गांधींनी जे दिलेला मार्ग आहे त्या मार्गावर आम्ही आंदोलन करणार। स्वच्छता राखा म्हणणारं रेल्वे प्रशासन ट्रेनमधल्या या घाणीच्या साम्राज्याबाबत गप्प का, असा प्रश्न प्रवासी विचारतात। येत्या 2 दिवसात हा प्रश्न निकाली काढण्यात आला नाही तर रेल्वेत साखळी उपोषण सुरू करू असा इशारा प्रवाशांनी दिलाय। नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।